मी पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, नेमणूक लोहमार्ग पोलीस स्टेशन सोलापूर, दिनांक 27/6/2026 रोजी पहाटे बिकानेर गाडीने एका प्रवाशाची बॅग चोरी झाली होती। त्याप्रमाणे त्यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांनी फिर्याद दिली होती। त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांचा 9,05,000 रुपयाचा सोने आणि मुद्देमाल असं चोरीला गेलेला होता। त्यांनी फिर्याद दिली, त्याप्रमाणे सोलापूर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 144/2026 कलम 305-305C प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। त्याप्रमाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे साहेब, ॲडिशनल SP, तसेच पोलीस निरीक्षक भाविकट्टे साहेब, RPF कडील पोलीस निरीक्षक घोळे साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली RPF आणि आमची GRP टीम असे मार्च होऊन आम्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेतला। त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सदर चोरीत गेलेला मुद्देमाल 9,05,000 हस्तगत केलेला आहे आणि त्याची कस्टडी घेऊन आणखीन चोरी केली आहे की काय हे गुन्हे उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत। यापूर्वी आरोपीवर गुन्हे दाखल आहेत। तो सराईत गुन्हेगार आहे, तो आंतरराष्ट्रीय चोर आहे, त्याच्यावर आधीचेही गुन्हे दाखल आहेत। मोडस देवदर्शनाला जाण्याचा बहाणा करणे आणि लेडीज पर्स किंवा अशा वस्तू घेऊन जो जवळचं स्टेशन आहे त्या स्टेशनवर उतरून लॉजवर फेक ID ठेवून मुक्काम करणे, याप्रमाणे तो करतो। एकूण त्याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे, आणखी PC घेतलेले तपास चालू आहे। तसेच 6 ते 7 महिन्यापूर्वी लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे CR नंबर 145/2025 असा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये सोन्याचे दागिने चोरीला गेलेले होते। त्याप्रमाणे RPF आणि GRP आम्ही संयुक्त विद्यमाने आम्ही त्या फुटेज हस्तगत केले त्या आरोपीचे आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला तो 8 महिन्यानंतर तो आरोपी मिळून आला। त्याच्या कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी जो मुद्देमाल हैदराबाद या ठिकाणी त्यांनी विकलेला कबूल केला। त्याप्रमाणे आम्ही हैदराबाद येथे जाऊन तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। एकूण 23 ग्रॅम सोने हस्तगत केलेलं आहे। आरोपी अटक आहे, त्याची आम्ही 7 दिवस PC घेतलेली आहे, तपास करत आहोत।